मंत्रिमंडळाची काल गुरुवारी एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीतून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली। मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू स्थापन करायला मंजुरी दिली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली। यासोबतच हा आयोग 2026 पर्यंत स्थापन केला जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं। वेतन आयोगातील वाढ ठरवण्यामध्ये फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा असतो। या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जातात। फिटमेंट फॅक्टर ही एक संख्या आहे जी 7व्या वेतन आयोगाखाली कर्मचाऱ्याच्या सध्याच्या मूळ पगाराचा गुणाकार करण्यासाठी आणि 8व्या वेतन आयोगाखाली त्यांच्या नवीन मूळ पगारापर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जाते। उदाहरणार्थ 8व्या वेतन आयोगासाठी प्रस्तावित फिटमेंट फॅक्टर 2.28 आहे, तर लेवल ए च्या कर्मचाऱ्याचा सध्याचा पगार 18,000 असेल तर फिटमेंट फॅक्टर सोबत त्याचा गुणाकार होणार, म्हणजेच 18,000 गुणिले 2.28 यानुसार 8व्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्याचा पगार अंदाजे 41,000 पर्यंत वाढेल। एकंदरीत बघायला गेलं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होऊ शकते।